आज मी वनस्पती उद्यानात आलेला असून हे उद्यान 240 एकर परिसरात 4.5 किलोमीटर लांब भिंतीने संरक्षित केले. या उद्यानाचं आत्ताचं वय 255 वर्षाचं असून याची स्थापना 1770 साली हैदर अली यांनी केली. पुढे हे उद्यान टिपू सुलतान व डॉक्टर M.H. मरीगौडा यांनी आणखीन विकसित व विस्तारित केलं. येथे फक्त फुलं झाडं वनस्पती नाहीत तर 300 कोटी वर्षापेक्षा जुना नैसर्गिक दगडसुद्धा आहे. रामराम मंडळी, आज मी बंगळुरूच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये आलेलो आहे. त्यासाठी लालबाग मेट्रो स्टेशनला उतरलो. उद्यानात फिरत असताना समोरच लालबागचा तलाव दिसला. हा तलाव उद्यानाच्या सौंदर्यात भर घालतो. तलावाच्या काठावर बसायला बाकं केली असल्याने हा तलाव विश्रांती घेण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी, पक्षी निरीक्षण करण्यासाठी व फोटोग्राफीसाठी योग्य आहे. माझ्या पाठीमागे असलेलं हे व्हाईट सिल्क कॉटनचं झाड साधारण 200 वर्षापूर्वीचं आहे. हे या उद्यानातील सर्वात जुने, भव्य व सर्वांचं लक्ष वेधून घेणारं झाड आहे. ह्या झाडाचं मराठीत नाव शाल्मली किंवा सावरीचं झाड असं असून त्याच्या कापसापासून उशा व गाद्या बनवतात. टोपियरी गार्डनमधील वनस्पतींना, झाडाझुडपांना कात्रीने कापून विशिष्ट आकार दिलेले आहेत. फ्लोरल क्लॉक म्हणजे फुलांचं घड्याळ. 1983 साली HMT कंपनीने हे घड्याळ उद्यानास भेट दिलं. येथे येणारा पर्यटक या फुलाच्या घड्याळासोबत स्वतःचा फोटो काढायला विसरत नाही. उद्यानात महाराजा चामराजेंद्र वडियार यांचा पुतळा आहे, जे म्हैसूरचे शासक होते. उद्यानात फिरताना डायरेक्टरेट ऑफ हॉर्टिकल्चरची इमारत आपलं लक्ष वेधून घेते. झाडांचे बुंदे कोरून उद्यानातील कारागिरांनी सुंदर कलाकृती बनवल्या आहेत. ह्या उद्यानामध्ये बोन्साय पार्क आहे. औदुंबर, वड, पिंपळ, कडुनिंब सारख्या मोठ्या वृक्षांना आपण लहान रूपात वाढलेले पाहू शकतो. तसं बघायला गेलं तर वड, पिंपळ ह्यासारख्या मोठ्या वृक्षांना जर वाढवायचं असेल तर बरीच जागा लागते. पण इथे मात्र वड, पिंपळासारखे मोठे महावृक्ष अगदी छोट्याशा कुंडीमध्ये आनंदाने वाढत असतात. बंगळुरूचं हे बोटॅनिकल गार्डन 240 एकर क्षेत्रावरती पसरलेलं असल्यामुळे पर्यटकांना येथे बॅटरीवर चालणारी स्कूटर व इलेक्ट्रिक शटल कारचीही सुविधा उपलब्ध आहे. बोन्साय पार्कच्या समोरच पेनिन्सुलर नाईस म्हणजे खडकांची टेकडी आपल्याला पाहायला मिळते. ही टेकडी 3 अब्ज वर्षापूर्वीची असल्याने आपण पृथ्वीच्या भूइतिहासाशी 3 अब्ज वर्ष मागे अस्तित्वात आलेल्या टेकडीवरती जाण्याचा अनुभव घेऊ शकतो. ह्या अश्मयुगातील एवढ्या जुन्या टेकडीवरून चालताना मी बोटॅनिकल गार्डनला भेट दिल्याचा खूपच आनंद झाला. ह्या खडकाच्या टेकडीवर कॅम्पेगौडा टॉवर बांधला असून इथून बंगळुरूचा MG रोड परिसर दिसतो. कॅक्टी हाऊस हे ग्लास हाऊसपासून थोडं बाजूला असल्याने आपले लक्ष वेधून घेत नाही. हे कॅक्टी हाऊस काचेचे बनवले असून जगभरातून निवडुंगाच्या अनेक प्रजाती येथे आपल्याला पाहायला मिळतात. येथील निवडुंगांचे काही आकार आपल्याला आश्चर्यचकित करतात. ह्या उद्यानातील ग्लास हाऊस हे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथील ग्लास हाऊस हे लंडनच्या क्रिस्टल पॅलेसवरून प्रेरित होऊन बांधलं आहे. ह्या ग्लास हाऊसचं बांधकाम 1889 साली झालं असून
आता ह्या ग्लास हाऊसला 136 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 26 जानेवारी व 15 ऑगस्टच्या निमित्ताने येथे भव्य पुष्प प्रदर्शन भरते. त्यावेळी प्रदर्शनात रंगीबेरंगी देश-विदेशातील फुले व दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. म्हणूनच फुलप्रेमींसाठी व वनस्पतीप्रेमींसाठी हे 2 दिवस फारच महत्त्वाचे असतात. तर मंडळी, बंगळुरूच्या बोटॅनिकल गार्डनवरती बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.